मी तुझ्या दारातला भिकारी ठाकलो शिद्वारी उभा याचक भिकारी मज भीक काय देवा देवा तुम्हाला काय भीक देणार आहेस ना तेच असेल तर फक्त प्रेमाचे गाठोडं पाठव गाठोडं जसं बाप ह्याच्यामध्ये गेल्यानंतर बाजारला गेल्यानंतर मुलगा म्हणतो ना पप्पा मला थोडा खवा आणा काहीतरी पेढा आणा जिलेबी आणा आमचे देवळे कुठले म्हणायचे गणेश हो शहरातला वडील जर बाजारात चालले ना शहरातला मुलगा म्हणत असतो पप्पा मला थोडा जांबून आणावो पप्पा मला थोडे पेढे आणावो हे शहरातलं चालतं देवळे गुरुजी सांगायचे मला आठवण म्हणून सांगतो देवळे गुरुजी म्हणायचे आणि खेड्यातला जर बाप बाजारात चालला ना खेड्यातला मुलगा म्हणतोय ओ पप्पा मला जिलेबी आणा तसं मुलगा बापाला म्हणतो ना मला थोडा खाऊ पाठवा खाऊ आणा तसं तुकाराम महाराज म्हणतात मज भीक काय देवा देवा मला काय भीक देणार आहेस ना मला जास्त भक्त मागायचं नाही मला फक्त प्रेम रूपी खाऊ द्या प्रेम रूपी कारण प्रेम रूपी खाण्यासारखं काहीच नाही महाराज हो कारण देवाचं काय देणं आहे प्रेम हे देवाचे देणे देवाचं देणं प्रेम आहे गड्या देवाकडून संपत्ती मागू नका देवाकडून संतती मागू नका देवाला मागायचं असेल तर प्रेम मागा प्रेम प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान देवाला आवडत प्रेम ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्लटीची थोर प्रेमाचा भुकेला देव भुकेला गेला प्रेमाचा पण तुकाराम महाराज म्हणले देवा तुला द्यायचं असेल तर प्रेम दे अरे 10 वाजता आले ना दारात भिकारीला का उभा करतो का हर याचा कथा भार वाजल्यापासून दिसून आलं तुला भिकारी होऊन आलोय याचं कोणून आलोय आणि तुला जास्त लय महागात नाही आणि तुझ्या पैसे देणे करता काय कमी असे प्रमाणे कोणतं प्रमाण अरे प्रमाण कोणतं देवा काय कमी नाही ते काय उन्हे तुम्हा पास देवा तुझ्याकडे काहीच कमी नाही काय कमी द्यावं काय द्यावं होय हो देवाकडे तर देवाचा आपला जर विचार केला तर आपल्याकडे काय काहीच नाही महाराज काहीच नाही आपल्याकडे तरी आपण म्हणतो मला काय समजलं आपल्याकडे असून काय महाराज खेडेगावात आज खेडेगावात माणूस लई फुगीर असतात महाराज हो कुठं फुगीर महाराज हे कळायला पाहिजे एक जणांचं नवीन लग्न झालं आता लय मोठं शिकलेला होता पण आता हे पुरीच्या मुलीचा तुटवडा आलाय त्यांनी असणार पहिली नापास बायको केली आणि शिकलेल्या माणसाने बिगर शिकलेल्या मुली पुढे गप्पा मारू नये असं माझं मत आहे पण तो असणार गेला मला त्याचे 2 लग्न झाला आता मागच्या 2-3 महिन्यात दिवस नाही लग्न झाली त्याकडे 2 मित्र आणि शिकलेले तर म्हणला ए तू कपटी काय म्हणला जागेत ना तुम्ही तू कपटी त्याचा अर्थ काय होतो शिकलेल्या माणसाला 2 कप चहा कर पण ही शिकलेली नसल्यामुळं हिला कळलंच नाही हिला वाटलं मलाच कपटी म्हणते काय हो हे म्हणलं तू कपटी तिने 3 बार ऐकलं भाऊ आणि 4थ्या बारी म्हणलं तू कपटी म्हणला तुम्ही कपटी तुमची आई कपटी तुमचा बाप तुम्ही मानू नये महाराज कसं तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्याकडे काय कमी अरे भरपूर आहे तुझ्याकडे करशील तरी न हे काही राईचा डोंगर पर्वत राई आपुले करुणेची साई गरीव आई तुका म्हणे आले समर्थाचे मना जरी होय राणा रंग त्याचा